आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, तुका मने घालो तयावरी भार, तुका मने घालो तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शरण शरण थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, सेवे करतात निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचं स्वरूप प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त रामपूर त्या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातली आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. चालू असलेला हा कालावधी एक भक्तीचा प्रवाह चालू आहे बरं, आणि त्या भक्तीच्या प्रवाहामध्ये आपल्याला जर स्थिर राहायचं असेल तर त्या भक्तीचं स्वरूप ज्ञात होण्याची गरज आहे बरं. कारण प्रवाहामध्ये वाहत जाणारी माणसं कुठेही जातात बरं का. प्रत्येक क्षेत्रातला प्रवाह वेगळा आहे, पण कोणताही जरी प्रवाह आला तर त्या प्रवाहात माणसाने वाहून जाऊ नये बरं, वाहून जाऊ नये. कुठंतरी एका तत्वावरती स्थिर राहिलं पाहिजे. निश्चयाने कुठंतरी एखाद्या गोष्टीचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे, आणि स्वीकार करून त्या पद्धतीने जीवनामध्ये जर वाटचाल केली तर आपल्याला निश्चित साध्य हाताला लागेल. त्या संत महात्म्यांनी
हा विचार समाजाच्या समोर प्रकट करण्याकरता त्यांना वाटलं आज भक्ती करण्याकरता माणसं प्रवृत्त आहे, भक्ती करण्याची बहुत लोकांना इच्छा आहे, पण भक्तीचं स्वरूप मात्र ज्ञात नाही. कारण भक्ती करणं म्हणजे नेमकं काय? कधी आता आपण विचार केलाय काय? लोक म्हणतात आम्ही रोज कीर्तनाला जातोय. मग कीर्तनाला जाणं म्हणजे भक्ती का? आम्ही रोज कीर्तन करतोय, कीर्तन करणं म्हणजे भक्ती का? लोक म्हणतात दरवर्षी पंढरपूरला जातोय, पंढरपूरला जाणं म्हणजे भक्ती का? रोज आम्ही देवाची पूजा करतोय म्हणजे भक्ती का? ही भक्तीतली अंग आहे, अंग अंगी भाव आहे. बरं, अंग अंगी भाव आहे. केवळ कीर्तन करणं म्हणजे भक्ती नाही, भक्तीतलं एक अंग आहे. पण लोक यालाच भक्ती म्हणायला लागले. बरं हा, जे जे परमार्थामध्ये आपण या परमार्थाच्या संबंधाने करतो, जे जे केलं जातं त्याच्यामध्ये अंग अंगी भाव आहे. पण हा अंग अंगी भाव न आल्यामुळं लोक त्याला भक्तीच म्हणायला लागले. हे अज्ञान आहे समाजामध्ये. हा, त्या दोन्हीतला भाव कळायला पाहिजे लक्षात. आणि तो समाजाला भाव कळावा, आणि तो कळेल तर निश्चित आपल्याला काहीतरी त्याच्यातून पदरामध्ये फल प्राप्त होईल. बरं, किंबहुना त्या ईश्वराने आम्हा तुम्हाला जन्माला घातलेला आहे. कशाकरता घातलेला आहे? त्याची भक्ती करण्याकरता जन्माला घातले. बरं, जन्माला घालण्याचा दुसरा उद्देश काही नाही, किंवा जन्माला येण्याचा दुसरा उद्देश काही नाहीच आहे. लक्षात ठेवा. मनुष्य योनीचं वर्णन करताना असं वर्णन केले, मनुष्य योनी जे भगवंतांनी निर्माण केली ती कशा करता निर्माण केली? भक्ती करता निर्माण केली का भोगा करता निर्माण केली? दोन्हीकडे भू आहे. बरं, भच्या बाराकडीमध्ये सगळं येतं. बरं हा, भक्ती करण्याकरता देह निर्माण केला का विषयाचा उपभोग घेण्याकरता हा जन्म निर्माण केला, देह निर्माण केला? याची समज कुठंतरी समाजामध्ये आज आली पाहिजे. बरं, आम्ही म्हटलं लोकांना काय हो परमार्थाला येता का? त्यांनी म्हणले सगळं झाल्यानंतर आम्ही येणार आहे. सगळं झाल्यानंतर म्हणजे मूर्ख म्हणतात महाराज हे बरं का करून करून भागले आणि आता परमार्थाला लागले. आम्ही बऱ्याच लोकांना म्हणतो माळ घाला, म्हणजे महाराज अजून इच्छा पूर्ण व्हायची आहे. टिंब टिंब टिंब. हा, एकदा खाण्यापिण्याची इच्छा पूर्ण झाली ना, आम्ही ठरलंय माळच घालायची आहे, दुसरं काय करायचंच नाही. याचा अर्थ काय? लोकांची भावना आहे अरे भोगा करताय, हा पहिला भोग भोग भोगावा आणि उरलेलं आयुष्य मग परमार्थाला खर्च करावं, अशी धारणा निर्माण झाली समाजाची. म्हणून संतांना सांगावं लागलं देवे दिला देह देह भजना गोमटा.
तोया झाला फाटा बाधिकेचा. लोकांनी बदल केला थोडासा. स्वातंत्र्य आहे ना मृत्यू लोकांमध्ये, जीवाला स्वातंत्र्य आहे. आणि त्या स्वातंत्र्यातून लोकांनी काय केलं, भजनाच्या ऐवजी भोजना करून टाकला. भोजना करून टाकला. देवे दिला देह भोजना गोमठा. पुन्हा अलीकडे संयोजनामध्ये गावागावामध्ये बदल करावा लागला. तर कीर्तनाच्या आधी जेवण ठेवलं तर माणसं जेवतात आणि कीर्तनाला कोणी थांबत नाही. पहिल्यांदा कीर्तन ऐकावेत, नंतर मग भोजन करावं. बदलावं लागलं. रात्री एवढे लोक होते का भोजन नव्हतं ना. यातले 4 आणे सुद्धा नव्हते रात्री कीर्तनाला. इथं पूर्ण आणं आहे बरं का. भजनाबरोबर भोजन आहे. तात्पर्य सांगण्याचा भाव आहे, विनोदाचा भाव सोडून द्या. तुम्ही भोजना करता आला असं मला म्हणायचं नाही बरं का. विनोदाकरता आपल्याला सांगितलं. लोक म्हणतील हे महाराज लोक जर आम्हाला असं म्हणत असेल तर तुम्ही म्हणा उद्यापासून न आलेलंच बरं, यायचं यांचं बोलून घ्यायचं. तसा नाही बोलण्याचा भाव. संत महात्मे सांगता देवाने आम्हा तुम्हाला हा देह भगवंताची भक्ती करण्याकरता दिलेला आहे. आणि भक्ती करण्याकरता भगवंताने आम्हा तुम्हाला देह दिलेला आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. मग भक्ती केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. भक्ती करणं म्हणजे काय करणं. महाराज म्हणतात प्रयत्न करावा लागेल त्याच्याकरता. काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट. जरी करणे असेल गोड शेवट गा करा भक्ती भाव धरा बळकट. काही थोडा बहुत लाग पाठ, काहीतरी करा. भक्ती करा असं संतांनी सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? सांगण्याचा उद्देश आहे तुम्ही जर या जन्मामध्ये येऊन जर भक्ती नाही केली तर महाराज म्हणतात जसं आला तसंच तुम्ही जाणार. जसं आला तसंच जाणार. ते विनोदाने सांगितलं तर ज्या भावात आणला त्या भावातच गेला. एकाने गावामध्ये घोडा आणला. गाव बघायला आलं आणि तो घोडा पाहिल्यानंतर वावा 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 सगळे करायला लागले. त्याची फार लोकांनी वावा केली. 1 महिना 2 महिन्याचा 6 महिन्याचा काय गेला का घोडं सांभाळणं फार अवघड आहे. काय घोडं सांभाळणं फार अवघड आहे. म्हशी सांभाळणं सोपं आहे तसं. त्याच्यापेक्षा गाढवं सांभाळणं फार सोपं आहे. पण घोडं सांभाळणं फार अवघड आहे. त्याला रोज खरारा करावा लागतो. खरारा घोड्याला बरं का. त्याला रोज फिरवून आणावं लागतं. त्याच्यावरती स्वारी करावी लागते बरं का. रोज त्याला तोबरा खायला द्यावा लागतो. रोज हरभऱ्याची डाळ. पावशेरनं भागत नाही. फार खर्च आहे. त्या ग्रस्तांनी तो घोडा आणला. 2-4 महिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला हे सांभाळणं काय आपल्याकडून शक्य नाही. म्हणून बाजारामध्ये विक्रीला नेला. विक्रीला नेल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातली खरेदी करत असताना काही पद्धत आहे. इथं कोणाला जर त्याचा अनुभव असेल तर माहिती असेल. घोडा खरेदी करत असताना कशावरती घोडा खरेदी केला जातो. घोड्याची चाल बघितली जाते. चालीवरून घोडा कोणत्या कामाचा हे कळतं बरं का.
मग तो चालून बघावा लागतो. मग त्या घोड्याच्या बाजारात गेल्यानंतर गिऱ्हाईक आल्यानंतर आता त्या घोड्याला चालून बघायचं म्हणजे त्याच्यावरती स्वार करायचं, स्वार करून फिरी मारून यायची बरं. मग ते ग्रस्त गेले बाजारामध्ये, गिऱ्हाईक आलं, त्यांनी सांगितलं हरकत नाही, पहिल्यांदा मी परीक्षा पाहणार आणि मग याचा व्यवहार करणार. तीच पद्धत आहे. तो घोड्यावरती स्वार झाला आणि घोड्यावरती स्वार होऊन गेला. जो गेला तो परत आलाच नाही, आलाच नाही. आता तो आलाच नाही, त्याला शोधणार कुठं? आले हे बाजारातून. आल्यानंतर शेजारी पाजारी मित्रमंडळ, गाव बंडोबंत काय भावात गेला? ते मला ज्या भावात आणला त्याच भावात गेला. ज्या भावात आणला त्या भावातच गेला. त्यानं सुद्धा त्याच भावात आणला. जसा गेला ना हा तसाच आणला होता. ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली ना, हा जसं आलो तसंच आपण जाऊ. जर भक्ती नाही केली तर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणारा जीवन, जसे आलो तसेच. त्याला पुरुषार्थ म्हणत नाही बरं. म्हणून आज समाजाला संत महात्मे सांगतात, बाबांनो प्रत्येकाने जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. मग ती भक्ती केली पाहिजे. भक्ती केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? त्या भक्तीचं नेमकं स्वरूप काय? म्हणून भक्तीचं वर्णन करताना एक अंतरंग आणि बहिरंग असं वर्णन केले बरं. दोन भाव त्याच्यामध्ये प्रकट केले. काही बहिरंगातून केली जाते, काही अंतरंगातून केली जाते. मग बहिरंगातली भक्ती करावी का अंतरंगातली करावी? अंतरंगातली भक्ती करावी, बहिरंगातली भक्ती करू नये. काय बोललाशी वरलिया. बहिरंगातली जे भक्ती केली जाते त्याला म्हणतात दांभिक. त्याला काय म्हणतात? दांभिक बरं का. मग अंतरंगातली भक्ती केली पाहिजे. मग अंतरंगातली भक्ती करण्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हणतात काही करावं लागत नाही, फक्त एकच करावं लागतं. त्या भगवंताला फक्त प्रेम समर्पण करावं लागतं. भगवंताला फक्त प्रेम समर्पण करावं लागतं. हा सर्वस्व प्रेम देवाला देणं, हा हीच भक्ती आहे. नुसती ही भक्ती नाही आहे. तर तुकोबाराय म्हणतात ही देवाला आवडणारी आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा.
देवा संकल्पावी माया संसाराची. त्या भगवंताची भक्ती करायचं म्हणजे नेमकं काय करायचं महाराज म्हणतात, त्या भगवंताला प्रेम समर्पण करायचं आहे. भक्तीमध्ये समर्पण आहे. आम्ही भक्ती कशी वेगळं राहून करतोय, वेगळं राहून. मग काय समर्पण आहे त्याच्यामध्ये? वस्तू समर्पण नाहीये, वस्तू समर्पण नाहीये, प्रेम समर्पण आहे. अर्जुनाला भगवंतांनी काय सांगितलं? समर्पण कर. कशाचं समर्पण कर? तुझ्या संपत्तीचं. तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. काय शब्द वापरला? तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी. एका अंगाने जर बघायला गेलं तर भक्ती सोपी आहे आणि एका अंगाने बघायला गेलं तर अवघड आहे. अवघड आहे. कारण भक्ती करण्याकरता देवाला काहीही द्यावं लागत नाही. सोपं आहे का नाही? काही द्यावं लागत नाही. काहीही द्यावं लागत नाही. लक्षात ठेवा. आज व्यवहारातला विचार केला, काही ना काहीतरी दिल्याशिवाय माणसं जवळ येत नाही. माणसं जवळ येत नाही. लक्षात ठेवा. अगदी विस्ताराने विचार करा. आलेल्या टाळकऱ्याला कमीत कमी चाल तरी दिली पाहिजे. आलेल्या टाळकऱ्यांना चाल तरी दिली पाहिजे. नाही चाल दिली तर लोक म्हणतात त्याच्या कीर्तनाला न गेलेलंच बरं. मग काहीच्या कीर्तनाला माणसं येतच नाही. हा चालच देत नाही. म्हणजे काही ना काहीतरी द्यावं लागतं. वक्ता सुद्धा या श्रोत्याला काहीतरी देतो. काहीतरी देतो म्हणजे नवनवीन विचार देतो म्हणून हे येतात बरं का. हाय ते जर सांगायला लागलं तर लोक म्हणतात त्यांची कीर्तन ऐकून आम्हाला पाठ झाले. माणसं येत नाही. मला सांगण्याचा भाव आहे काहीतरी द्यावं लागतं. काही ना काहीतरी द्यावं लागतं. लक्षात ठेवा. हा व्यवहार आहे. पण भक्तीच्या बाबतीत मात्र काहीही देवाला द्यावं लागत नाही. काही द्यावं लागत नाही. लक्षात ठेवा. मग सोपं आहे का नाही? काही द्यावं लागत नाही. सोपं आहे की नाही? काहीही द्यावं लागत नाही देवाला. वर पंगाने बघायला गेलं तर फार सोपं आहे. पण अंतरंगातून बघायला गेलं तर देवाला काही द्यावं लागत नाही. पण जे द्यावं लागतं ते देणं फार कठीण आहे. फार कठीण आहे. म्हणून मी नेहमी एक विचार मांडत असतो. लग्न करणं म्हणजे काय हो? हुंडा देणं म्हणजे लग्न का? आहेर देणं म्हणजे लग्न का? मग काय? जन्माला आलेली मुलगी मांसाचा गोळा त्याला दान देणं म्हणजे लग्न. कन्यादान म्हणजे. माझा विचार आहे जर लग्नामध्ये जर पोटाला जन्माला आलेला गोळा जर दान करावा लागतो, देताना माणसं हसतात का रडतात हो? जर सख्खे माय बाप असतात तर रडतात. कारण ती समर्पण करावी लागते हो. न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता. ते बडीच सांगतात हातावरती पाणी घ्या आणि पाणी सोडा. आता ही माझी नाही म्हणा. त्या मुलीला दान करावं लागतं. दान करताना किती अंतकरण भरून येतो. खरेच बाप असाल तर
तर काही लोक म्हणतात बरं झालं बैदा निघून गेली घरातली. म्हणजे व्यवहारामध्ये नातं जोडण्याकरता त्या लग्नामध्ये कन्या दान करावी लागते. सोपा का कठीण आहे? फार कठीण आहे. त्याला आई आणि बाप हवाला जावे त्याच्या वंशाचे वा करावे. कठीणच आहे. तीच अवस्था भक्तीच्या बाबतीत आहे. देवाला वरपंगातून काही द्यावं लागत नाही. महाराज म्हणतात त्या देवाला द्यायचं असेल तर तुम्ही जे संसारावरती प्रेम करता ते सर्वस्व प्रेम देवाला द्यावं लागतं. अवघी देवावरी माया वैष्णव तो दया. वैष्णवतो दया अवघी देवावरी माया. अवघी कुठं हाच्याला सुद्धा शिल्लक ठेवता कामा नये. माणसं धान्य आल्यानंतर घरामध्ये शिल्लक ठेवून वाटतात पाहुण्यांना. त्याच्या पुढचा शेतकरी असेल तर कमीत कमी ब्याला ठेवून तरी ठेवून टाकतो. ते तेवढं सुद्धा ठेवायचं नाही बरं. अवघी महाराज म्हणतात अवघी जे संसारावरती प्रेम करता ते सर्वस्व प्रेम देवाला द्यावं लागतं. आणि सर्वस्व प्रेम देवाला देणं हीच थोर भक्ती आहे. या भक्तीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. याच्यामध्ये थोर शब्द आलेला आहे. हा थोर शब्द तिन्ही बाजूला लावता येतो. ज्या देवाला द्यायचे आहे तो देव थोर आहे. ज्याने दिली तो भक्त थोर आहे. आणि जे दिलं ते प्रेम ती भक्ती थोर आहे. म्हणून कुठल्या तरी देवाला थोर देव म्हणू नका बरं का. म्हणजे ज्याला हे द्यायचं आहे तो देव सुद्धा थोर आहे, लक्षात ठेवा. एकदा त्या ऋषी मुनींच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, थोरला देव कोणता? थोरला देव कोणता? पुष्कळ देवात्यात पुष्कळ देवामध्ये 3 देव मानले जातात, ब्रह्मा विष्णू महेश. जे विष्णूचे भक्त होते ते म्हणले विष्णू थोर बरं का. जे शिवाचे भक्त होते ते म्हणले शिव थोर. आणि जे ब्रह्मदेवाचे भक्त होते ते म्हणले ब्रह्मदेव थोर. मी असं म्हणून चालणार नाही, परीक्षा घ्यावी लागेल. आता परीक्षा घ्यायला लागेल, कोणाला परीक्षेला पाठवायचं हो? कोणाला पाठवायचं? मग त्या ऋषींनी ठरवलं. त्या ऋषीमध्ये भृगु ऋषी होते.
त्यांना सांगितलं तुम्ही याची परीक्षा घ्या, कोणता देव थोरला. कोणता देव थोरला. भृगु ऋषी गेले, पहिल्यांदा गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव देवाची पूजा करत होते आणि सोवळं नेसून देवाची पूजा करत होते. आणि अशा अवस्थेमध्ये भृगु ऋषी गेले आणि एकदम त्यांच्या मांडीवरती जाऊन बसले. मांडीवरती जाऊन बसल्याबरोबर त्यांना क्रोध अनावर झाला. अरे मी सोवळ्यामध्ये असताना मला स्पर्श केलास, चालता हो. त्यांनी ओळखलं हा थोरला नाही बरं का, याला अजून क्रोध आहे, क्रोध येतो ह्याला. तिथून निघाले भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे गेल्यानंतर एकांतामध्ये पार्वती माता आणि भगवान शंकर बोलत बसले होते. हा बाबा गेला आणि दोघांच्या मध्ये जाऊन बसला. मध्ये जाऊन बसल्याबरोबर पार्वतीला समजलं नाही. पार्वतीने भगवान शंकराकडे बघितलं. काय म्हणले, अशी कशी माणसं मध्ये येतात म्हणले दोघांच्या. भगवान शंकर सांगितलं म्हणले इथं थांबू नका, तुम्ही निघा. भृगु ऋषींच्या लक्षात आला हाही थोरला नाही आहे, यालाही मी इथं आलेलं सहन झालं नाही आहे. ऋषी निघाले आणि द्वारकेमध्ये आले. भगवान शयनावरती पोहडले होते आणि लक्ष्मी पाय दाबत होती. भृगु ऋषीने प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर भगवंताने सांगितलं लक्ष्मीला तू इथं थांबायचं नाही, तू बाजूला हो, तू बाजूला हो, माझा भक्त आलेला आहे. नुसता भक्त आलेला नाही, गेल्याबरोबर भृगु ऋषीने भगवंताच्या छातीवरती लात मारली. जशी लात मारली तशीच लात धरली आणि सांगितलं म्हणले हीच लात तुमची आयुष्यभर मी माझ्या छातीवरती ठेवीन. सांगितलं हा थोरला देव, याला राग आला नाही बरं का. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही
देखमा तो देवा आदि देव बनवा, समाधान जीवा पाहता वाटे गे माये. सांगण्याचा भाव ज्याची भक्ती करायची आहे तो थोर आहे. थोर कशाला म्हणावं? तो कशाला पण भुलणारा नाही. आज माणसं कशालाही बोलतात. काही जगातले देव आहे, त्याला फक्त काही लिंबू आणि नारळ दिलं की ते शांत होतात. काही देव आहेत त्याला पांढरे कांदे दिले की ते शांत होतात. काही देव आहेत त्याला 2 पायाचे द्यावे लागतात ते शांत होतात. काही 4 पायाचे. महाराज म्हणलं याला काही द्यावं लागलं नाही. म्हणजे काहीही देणारे भुलणारे पुष्कळ आहे. ह्याला काही द्या. अहो लक्ष्मी ह्याला भुलली पण हा लक्ष्मीला भुलला नाही बरं का. ते समुद्र मंथन पहा. सगळ्यांचं लक्ष लक्ष्मीकडे होतं पण ह्या बाबाचं लक्ष मात्र लक्ष्मीकडे नव्हतं बरं. हीच अवस्था आहे जगाची. हीच अवस्था आहे, लक्षात ठेवा. जेवढे त्या समुद्र मंथनाच्या वेळी उपस्थित होते सर्वांची इच्छा होती लक्ष्मीने मला वरावं, पण ह्या बाबाच्या मनात नव्हतं लक्ष्मीने वरावं. लक्ष्मीने विचार केला वरण्याकरता एकच आहे. कोणाला तरी थोर म्हणत नाही, लक्षात ठेवा. केवळ प्रेमाला वश होणारा. कुणी म्हणजे जगामध्ये प्रेमाला वश होणारी माणसं नाहीत का? अरे वैषयिक प्रेम म्हणजे प्रेम नव्हे, आसक्ती आहे ते. यानं तर वाटोळं केलंय जगाचं. न सांगण्याकरता मी सांगत नाही, कीर्तनाची मर्यादा आहे. याचं सांगण्यापेक्षा याचं ऐकायला पेपरमध्ये येत आहे. अमक्या अमक्याची अमक्या अमक्या बरोबर गेली. हे काय कीर्तना सांगायचं असतंय. आणि माणसं हे चवीनं ऐकायला जातात 40,000 रुपये देऊन. अरे याच्याकरता कीर्तन आहे. आज जे व्यवहारामध्ये प्रेम केलं तर ह्याला प्रेम म्हणत नाहीत, आसक्ती म्हणतात बरं का. जिथं विकाराचा संबंध नाही बरं का, ते शुद्ध प्रेम आहे. आणि अशा शुद्ध प्रेमाला जो वश होतो त्यालाच म्हणावं थोर बरं का. त्यालाच म्हणावं थोर प्रेमाचा भुकेला.
म्हटली एक चाल, तुम्ही म्हटली दुसरी. वर याला म्हणावे टाळकर. अरे बुवा काय म्हणते तर ऐकत जा ना पहिल्यांदा. थोर प्रेमाचा भुकेला, थोर आहे बरं का ते. जर देव थोर असेल तर महाराज म्हणतात त्याची भक्ती काय सामान्य असेल. त्याची भक्ती जर सामान्य असेल तर त्याची भक्ती करणारा भक्त सामान्य असेल. भक्तही थोर आहे बरं का. म्हणजे तिन्हीकडे पद लावायची बरं. ज्याची भक्ती करायची तो थोर आहे, भक्ती करणारा थोर आहे, आणि भक्तीही थोर आहे. म्हणून हेची थोर भक्ती ती देवाला आवडणारी बरं. देवाला आवडणारी भक्ती कोणती? फक्त देवाला आपल्या अंतःकरणातलं प्रेम देवाला आवडतं, बाकी देवाला काहीही आवडत नाही. म्हणून भक्ती करणं म्हणजे काय हा मुद्दा आहे आपल्यावर. भक्ती करायचं म्हणजे काय? भगवंताला प्रेम समर्पण करायचं आहे. मग ते प्रेम आहे कुठं? संसारावर. सगळं आमचं तुमचं प्रेम कुठं आहे? संसारावरती आहे. नुसतं संसारावरती नाही, विभागणी आहे त्याची. विभागणी जर सांगायची ठरली तर कीर्तन त्याच्यातच संपते. कीर्तन त्याच्यातच संपते. आमच्या तुमच्या प्रेमाला एवढे वाटेकरी आहेत, बोलायची सोय नाही. शेतातले वाटेकरी परवडले का ना? शेतात वाटेकरी जास्त नसतात, पण प्रपंचातल्या प्रेमाला वाटेकरी फार आहे. फारच वाटेकरी. म्हणून गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, आमच्या तुमच्या प्रेमाला प्रपंचामध्ये एवढे वाटेकरी आहेत, आपण वाटत देवाच्या दारात येतोय, देवाजवळ येतोय. आणि देवाजवळ आल्यानंतर आमचा खिस्सा रिकामा असतो बरं का. सगळ्यांना वाटून आपण इकडे येतोय. काय कळाल तर माझं बघा. आपण देवाकडे कधी जातो? ज्या दिवशी घरातली माणसं आमच्यावरती प्रेम करत नाही, आपण त्यांच्यावरती आयुष्यभर प्रेम केलेलं असतं. आपण आयुष्यभर त्यांच्यावरती प्रेम केलेलं असतं. आणि घरातली माणसं ज्या दिवशी प्रेम करत नाही त्या दिवशी आपण देवाकडे येतोय. देव म्हणतात रिकामाला सोय माझ्याकडे. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा. घरात कोणी विचारत नाही. का विचारत नाही? आता प्रेम करण्यासारखं याच्याकडे काय राहिलेलं नाही. म्हणून सरकारने योजना चांगली केल्या. कमीत कमी यांना महिन्याला तरी 1000 रुपये द्यावं. 2000 काय हो? त्या 2000च्या आशेनं तरी सुनबाई नाश्ता 1 टाइम देईल, चहा 2 टाइम देईल. ते जर नाही ठेवलं तर कमीत कमी रेशनची तरी व्यवस्था केली. म्हणजे आम्ही आयुष्यभर प्रपंचामध्ये प्रापंचिक लोकांवरती प्रेम करतोय. ज्या दिवशी प्रेम करण्याचं सामर्थ्य संपतं, शक्ती संपते, त्या दिवशी माणसं देवाकडे येतात. प्रेम राहिलेलं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, जे विखुरलेलं प्रेम आहे, प्रेम कधी केलं जातं? व्यवहारामध्ये एक मन आहे सर्वांच्या परिचयाची. घोड्यावरती गोमाशा कुठपर्यंत बसतात? तो घोड तरुण आहे तोपर्यंत. म्हाताऱ्या घोड्यावरती गोमाशा बसत नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजो.
हीच अवस्था प्रपंचाची आहे बरं का. हीच अवस्था प्रपंचाची आहे. आमचं सगळं प्रेम आज प्रपंचावरती आहे. घरावरती आहे, शेतावरती आहे, गाडीवरती आहे, दारात पाळलेल्या कुत्र्यावरती आहे. कशावरती नाही सांगा ना. अशी एक वस्तू नाही प्रपंचामध्ये. फाटलेलं धोतर सुद्धा आम्ही जपून ठेवतोय. प्रेम आहे ना. लंगुटी सुद्धा ठेवतोय. मग काही माणसं म्हणतात तो जुनार तरी द्या. ती माणसं द्यायला परवत नाही का. त्याच्यावरती प्रेम असते. ती विचार करते सून बाळंत झाल्यानंतर नातवाला येईल. आपण प्रत्येक वस्तूवरती प्रेम करतो आणि ज्या ज्या प्रत्येक वस्तूवरती प्रेम करतो महाराज म्हणतात ते सर्वस्व प्रेम. त्या प्रपंचावरती जे सर्वस्व प्रेम करतो ते सर्वस्व प्रेम संकल्पावी माया संसाराची. इथं माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम बरं का. जे वेदांत शास्त्रामध्ये माया सांगितली ती माया इथं नाही बरं का. इथं माया नाही आहे. आज एकमेकावरती माणसं प्रपंचामध्ये माया करतात. हे प्रेम आहे. प्रत्येक वस्तूवरती प्रेम आहे. हे सुटले प्रेम. आपण कीर्तनाला आलोय, घरचं प्रेम सोडून आलोय काय घेऊन आलोय? घरी सांगून आलाय आम्ही आलो तर तुमचे नाही तर नाही सांगून आलाय. मी सांगितलंय 11:30 पर्यंत येणार आहे म्हणून. तुम्ही काय केले मला माहित नाही. म्हणजे आम्ही प्रेमाचं वर्णन करण्याकरता जरी आलो तरी घरच्या लोकांना सांगितलं आम्ही येणार आहे. याचा अर्थ आमचं प्रेम घरावरती आहे. मग हे बोलताय हे उष्ण घेऊन बोलतोय आम्ही. काय संतांचं उष्ण घेऊन बोलतोय. म्हणजे आज प्रत्येकाचं प्रेम आज प्रपंचावरती आहे. जे प्रपंचावरती प्रेम आहे ते सर्वस्व प्रेम देवाला द्यायचं आहे. आणि ते सर्वस्व प्रेम देणं तुकोबाराय म्हणतात हीच सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. हीच सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. संकल्पावी माया संसाराची म्हणून वर्णन केलं जातं. कबीर महाराज शेतामध्ये गेले होते आणि शेतामध्ये गेल्यानंतर ते मिरचीची रोपं लावत होते. तेवढ्यात एक ग्रस्त त्यांनी पाहिलं कबीर महाराज शेतात आणि धावत गेला आणि कबीर महाराजांना नमस्कार केला. म्हणजे महाराज फार दिवसापासून इच्छा होती तुम्हाला काहीतरी विचारावं. म्हणजे विचार काय नाही म्हणले. महाराज भक्ती कशी करावी, भक्ती कशी करावी. हे बघ मी हे करायला ना अशी करावी. म्हणजे अहो तुम्ही मिरचीची रोपं लावायला. हो मग कसं लावायला बघितलं. वाप्यातली काढून कुठं लावलं ते वापा केला जातो रोपं तयार करण्याकरता. हा वाप्यातली काढून ती कुठं लावावं लागतात बांधावरती. हा वाप्यातली काढून बांधावरती लावणं इदरशी उकडणं आणि इदर लगाना. अरे ह्यालाच भक्ती म्हणतात. हा प्रपंचाचं प्रेम काढायचं आणि ते देवाला द्यायचं. इदरशी उकडणं आणि इदर लगाना. सोपं आहे का नाही. हीची थोर भक्ती आवडते. सोपे भक्ती भक्ती म्हणजे काय लक्षात ठेवा. सर्वस्व प्रेम देवाला देणं म्हणजे भक्ती. सर्वस्व प्रेम देवाला देणं म्हणजे भक्ती आहे. सामान्य नाही. थोर का महाराज म्हणतात ती देवाला आवडते. म्हणून भक्तीचं वर्णन करताना वर्णन केले आपल्याला जे आवडतं ते देवाला द्यावं का देवाला जे आवडतं ते देवाला द्यावं. देवाला आवडतं ते देवाला द्यावं. आम्ही आम्हाला आवडते ते देवाला देतोय. देवाला जे आवडते ते आम्ही देत नाही बरं का. इथं तर सगळा गैरमेळ आहे ना. इथं सगळं गैरमेळ आहे.
ज्ञानोबांनी वर्णन केले, स्वामीचिया मनोभावा न चुकीची हेची परमसेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे. जे स्वामीला, जे मालकाला आवडतं ती सेवा बरं का, आपल्याला जे आवडतं ते नव्हे. पतीला जे आवडतं ते द्यावं का पत्नीला आवडतं ते पतीला द्यावं? त्याच न्यायाने बरं का, याच न्यायाने देवाला जे आवडतं ते देणं बरं का. देवाला फक्त काय आवडतं? प्रेम आवडतं. बाकी देवाला काहीही आवडत नाही, काही आवडत नाही. मग कुणी म्हणेल मग हे रोज देवाला फुलं दिली जातात नाही का, नैवेद्य दाखवला जातो, धूप लावला जातो, हे सगळं फुकटच आहे. हे द्यायचं बंद करावं. देत जा, पण प्रेमपूर्वक देत जा. काय भगवंतांनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या पर्यच्छते तदं भक्तो बरुतमश्नामी प्रेतात्मनः. मग निश्चिम भावोल्लासे मदार पावयाचे निमिषे, फळ एका वडे तैसे भलतयाचे हो. निश्चिम भाव, जे शुद्ध प्रेमाने द्या. म्हणून परमात्मा त्या भक्ती क्षेत्रामध्ये वर्णन केले, परमात्मा फक्त प्रेमाचा स्वीकार करतो, वस्तूचा स्वीकार करत नाही. का? त्याला प्रेमच आवडतं, बाकी त्याला काहीही आवडत नाही, काही आवडत नाही. मग काय आवडतं? आवड काय? महाराजांचं प्रमाण नव्हे नव्हे. तुळशी बुक्का काय प्रमाण आहे नामदेव महाराज? आपण काकड्यातला आपण म्हणतो, आवडे अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. देवाला काय आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. देवाला अतिशय प्रिय काय आहे? तुळशी बुक्का, तुळस आवडते बरं. म्हणजे देवाला आवडणारी जर वस्तू काय असेल तर फक्त देवाला प्रेम आवडतं. आणि ते प्रेम आज आमच्याकडे आहे, पण ते कुठं विखुरलेलं गेलेलं आहे, ते प्रपंचामध्ये आहे. आणि ते प्रपंचामध्ये जे विखुरलेलं प्रेम आहे ते एकवट करायचं, आणि ते एकवट करून देवाला द्यायचं. याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. तुकोबारांनी विचारलं, महाराज मान्य आम्हाला हे पटलं, भक्ती म्हणजे आम्हाला काय कळाली, पण आमच्या मनात शंका आहे. आम्ही सर्वस्व प्रेम देवाला देऊ, पण पहिल्यांदा आमची व्यवस्था करावी लागेल. काय? आम्ही प्रापंचिक लोकांवरती प्रेम करतोय म्हणून ते आज आमची विचारपूस करतायत. जर प्रपंचावरचं जर प्रेम महाराज जर आम्ही जर देवाला दिलं तर आमचा प्रपंच चालणार कसा? आम्हाला प्रपंचामध्ये किंमत राहील का? आम्ही प्रपंच करू का? महाराज म्हणतात, ज्या दिवशी तुम्ही देवाला प्रेम द्याल ना, त्या दिवशी याच्या पुढची जीवनाची वाढ प्रपंचाची कशी असावी त्याच्याकरता महाराजांनी 3 चरण खर्च केलेत बरं का. याच्या पुढचा प्रवास भक्ती करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर, भक्ती सिद्ध झाल्यानंतर पुढं संसारिक लोकांनी जीवन कसं जगावं. महाराज म्हणतात, जशी परिस्थिती असेल किंवा जसा देव ठेवेल तसं राहा. ठेविले आनंदे तैसे चिरा,
ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. 3 चरणाचा विचार भक्ती सिद्ध झाल्यानंतर हा पुढं जीवन कसं जगावं हे कोणाला सांगितलं? संसारिकाला सांगितलं का संन्याशाला सांगितलं? त्याचा अर्थ संसारामध्ये राहूनच भक्ती करायची आहे. पण ती संसारामध्ये राहून भक्ती करत असताना महाराज म्हणतात, ज्या दिवशी आपण सर्वस्व प्रेम देवाला देणार त्या दिवशी प्रपंचामध्ये जीवन जगत असताना कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे त्याचा विचार महाराजांनी प्रगट केलेला आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. आणि त्यात जर काय तुम्हाला कमी जास्त जर वाटायला लागलं तर महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ. त्यात जर तुम्ही काय कुरकुर केला तर तुम्हाला दुःख भोगावं लागेल. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही केली? हो महाराज म्हणतात आम्ही केली. कशी केली? महाराज म्हणतात, ज्या दिवशी आम्ही सर्वस्व प्रेम देवाला दिलं त्या दिवशी सांगितलं, देवा आमचा संसारही आम्ही तुलाच दिला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. विठोबा देवा संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. भक्ती करणं म्हणजे नेमकं काय? त्या भक्तीचं स्वरूप महाराजांनी अभंगातून प्रगट केलेलं आहे. संसारावरचं सर्वस्व प्रेम देवाला समर्पण करणं हीच थोर आणि देवाला आवडणारी भक्ती आहे. अशी भक्ती करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर महाराज म्हणतात, प्रपंचाची अवस्था अशी आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. का आता प्रपंचाविषयी प्रेम नाही आहे, सर्वस्व देवाला दिलेलं आहे. आता देवाला प्रेम दिल्यानंतर त्याला काय खायला लागत नाही, त्याला काही कपडे लागत नाही, सगळं लागतं. पण जे मिळत त्यात समाधान म्हणायचं, असंच पाहिजे म्हणायचं नाही. का प्रेम करण्यासारखं काय राहिलेलं नाही. तुम्ही जर सर्वस्व प्रेम देवाला दिलंय, आता तुमचं प्रेम काय शरीरावरती राहिलं? शरीरावरती नरचे शरीरावरती कपडे घालण्याकरता काय प्रेम राहिलं? अशीच पाहिजे, स्त्रीचीच पाहिजे, असं तळेलच पाहिजे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे. किंवा महाराजांनी वर्णन आहे, देव ठेवील तैसे राहावे. महाराज म्हणतात आता इथून पुढे आपल्या जीवनातला प्रवास असा आहे. म्हणून मी आरंभाला एक वाक्य बोलून गेलो की आम्हा तुम्हाला देवाने जे जन्माला घातलेलं आहे ते संसार करण्याकरता जन्माला घातलेलं नाही आहे, भक्ती करण्याकरता जन्माला घातलेलं आहे. अनेक जन्मात संसारच केलाय, अनेक जन्मामध्ये संसारच केलाय. संसाराच्या व्यतिरिक्त आतापर्यंत आम्ही तुम्ही काही केलेलं नाही आहे. म्हणून हा जन्म संसाराकरता नाही आहे, हा जन्म भगवंताची भक्ती करण्याकरता आहे. मग भक्ती करत असताना त्या संसारामध्ये महाराज म्हणतात समाधान बिघडू द्यायचं नाही, समाधान बिघडू
द्यायचं नाही. काहीही जीवनामध्ये घडो, काहीही जीवनामध्ये घडो, समाधान अजिबात बिघडू द्यायचं नाही. आणि जर तुम्ही जर देह दादात्म्य ठेवून जर भक्ती करायची म्हटला तर ती भक्ती सिद्ध होणार नाही. म्हणून तुकोबाराने एका अभंगात वर्णन केले बरं का. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी, दोई पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. गाडी चालवता चालवता जर मोबाईल घेतला तर काय होतो? अपघात होतो. म्हणून मोबाईलवाले सुधारणा केल्या. काय? मोबाईल घेऊ नका, चालू मध्येच कानामध्ये घालून ऐका. पण ऐकता ऐकता जर तुमचं लक्ष पुढं नाही राहिलं तर तरी काय सरळ झालं म्हणता. एकावेळी दोन कामं करता येत नाही. एकावेळी दोन कामं केली की समजावं अपघात आहे. हे अपघात ज्यांना झाला त्यांना भेटा. कालच्याच पेपरला का परवाचे आहे, गाडी चालवताना ते रेल्वे दुर्घटना झाली. पेपरला कालच्या परवा दिवशीच्या. हां, आणि तो मोबाईलवरती बघत होता रेल्वेचा ड्रायव्हर. परिणाम काय झाला हो? हां, म्हणजे एका वेळी दोन कामं करता येत नाही. गाडी चालवताना मोबाईल बघायचं नाही, मोबाईल बघताना गाडी चालवायची नाही. तसं प्रपंच करताना परमार्थ करता येत नाही, परमार्थ करताना प्रपंच करता येत नाही. पण येतो, पण कसा करावा तीच शिकवण इथं तुकोबाराय देतात. ठेविले अनंते. हां, तुमच्या प्रारब्धात आहे, संचित आहे, तेवढं तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला तेवढं मिळणारच आहे. जे मिळणार आहे त्याच्यामध्ये समाधान माना, समाधान माना. आता सरकार प्रत्येकाला धान्य देतं, धान्य पुरत नाही म्हणून सरकारने त्याच्या बदले पैसे देते. त्या बँकेमध्ये झुंबड आहे, प्रत्येक महिन्याला बाई येते आणि भाऊ आमच्या अकाउंटवरती रेशनचे पैसे जमा झालेत काय बघा. आता ते बसलेला अकाउंटवर किती लोकांना सांगितलं होते, म्हणते झाले जा बघा जा. त्या बँकेने आता एक बंद केलं, खातं भरून देत नाहीत बरं, खातं भरून देत नाही. ती स्कीमच बंद केली. का फोनपे एवढे व्यवहार होतात, ते म्हणजे तुमचे फोनवर एवढे दिवसामध्ये व्यवहार होता, तुमचं महिन्याला एक पासबुक भरतं एवढं बँक देईल तर तुम्हाला कुठं. मग काय करा, तुम्ही त्या फोनवरतीच बघत जा तुमचा बॅलन्स किती आहे. मग ती बाई बँकेत जाते, खात्यावर पैसे जमा झालेत का, झाले काय न झाले काय ते आपले पदरचे आहे. का झाले नाही काय, तुमचं कर्ज काढलंयस का? हा, झालं तरी समाधान माना. खात्यावर जमा झालं तरी समाधान माना, आणि खात्यावरती जमा झालं नाही तरी समाधान माना. लक्षात आलं ना? तसं एकदा सर्वस्व प्रेम देवाला दिल्यानंतर आपण मरणार नाही. देव कोणाला उपाशी ठेवत, भक्ती न करणाऱ्याला उपाशी ठेवत नाही, करणाऱ्याला उपाशी ठेवेल म्हणता. म्हणून जसे प्रसंग, जशी परिस्थिती राहील त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. ठेविले अनंते तैसेची राहावे. नवे नवे राहावे नाही, राहावंच लागतंय. हां, राहावंच लागतंय. आणि तुम्ही त्यातून जर काही प्रयत्न केला तर महाराज म्हणतात हे खरंच आहे, असं होईल का, हे असं नाही झालं तर असं होईल का, असं जर तुम्ही त्याच्यामध्ये जर चिंता करण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात तुमच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यातून महाराजांनी पुढं सावध केले. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे. आलं त्याची चिंता करायची नाही. चिंता केली की दुःख आलंच वाट्याला बरं का. म्हणून कोणत्या गोष्टीची चिंता जीवनामध्ये करायची नाही.
मग काय करा महाराज म्हणतात, भोगने ते फळ संचिताचे, जे प्रारब्धाने आपल्या वाट्याला येणार आहे ते आपल्याला भोगायचं आहे आणि ते समाधानाने भोगायचं आहे. पण शेवटी तुकोबारा सांगतात काय करावं लागेल, शेवटी या प्रपंचामध्ये राहत असताना आपण सर्वस्व प्रेम देवाला दिलं ना, आता देवाला सांगायचं आता इथून पुढचा भार आमचा देवा तुझ्यावरतीच, आमचा भार तुझ्यावरतीच, आता आपल्याकडे घ्यायचा नाही. याचा अर्थ संसार सोडा असं सांगितलेलं नाही, संसार सोडून भक्ती करा असं सांगितलेलं नाही, तर नाहीतर गोंधळ होईल. आणि शेवटी वर्णन केले, वा हुवा संसार, सगळी बायका पुरं देवात आणून ठेवची ना. का तुम्ही सांगितलं कीर्तना सगळं देवाला व्हायचं, म्हशी इथंच, बैल इथंच, देवा धारी तूच काढ आणि कडबाई खाऊ तूच घाल, असा त्याचा अर्थ नव्हे बरं का. जे प्रारब्धाने मिळणार आहे ते आपल्याला मिळणारच आहे. पण काही नाही मिळालं तर सांगा देवा याची व्यवस्था आता तूच बघ बरं का. आम्ही आता प्रपंचावरती तादात्म्य ठेवलेलं नाही, आम्ही तुझेच आहोत, आम्ही आता तुझेच आहोत. आमच्या प्रपंचाची काय विल्हेवाट लावायचे देवा तूच लाव, आता आम्ही त्याचा विचार करणार नाही. आणि असं जर केलं तर महाराज म्हणतात होतं होईल कैवारी नारायण. आपण जर सर्वस्व त्याला समर्पण केलं ना, आपला तो कैवार, आपली व्यवस्था तो परमात्मा करेल. म्हणून या प्रपंचामध्ये राहूनच आपल्याला ही भक्ती करायची आहे, फक्त प्रेम देवाला द्यायचं आहे. आणि अशी जर जीवनामध्ये भक्ती केली तर तुकोबरा म्हणतात त्याच्यासारखी भक्ती या विश्वामध्ये श्रेष्ठ नाही. आणि ही भक्ती आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला करता येते आणि ही करण्याचा प्रयत्न करा. याच्याकरताच मनुष्याचा जन्म आहे. पण तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्ञानेश्वर थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची, केवळ भोग नेते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, हुवा हुवा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. कोणाच्या? ज्याने हा भक्तीचा मार्ग दाखवला त्याला. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, असे भक्तीचे आचार्य हनुमंतराय त्यांच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि त्यांच्याकडे एवढंच मागायचं आहे. अशी भक्ती करण्याकरता फक्त धैर्य लागतं. काय लागतं? धैर्य लागतं. त्याला काही पदवी लागत, संपत्ती लागत नाही, फार बळ लागतं, पैलवान व्हावं असं काय लागत नाही, फक्त धैर्य लागतं. आणि ते धैर्य आपल्याला हनुमंतराय देव का शूरानी धीर. म्हणून एक भक्तीचं महात्म्य लक्षात ठेवा. जाता जाता आपल्याला सांगतो भक्ती का करावी. प्रपंच करत असताना कितीही मोठं जरी दुःख आलं तर त्या दुःखाला तोंड देण्याकरता जे धैर्य लागतं ते धैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य या परमार्थाच्या साधनेमध्ये. ते आम्हाला धैर्य द्यावं आणि त्या धैर्यातून अशी आमच्या जीवनामध्ये भक्ती घडावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संते नवे अंगभूत युक्ते, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष,
तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.